हरि ओम. हरि ओम. आज दिवाळीचा जो पुण्यपुंज आहे, 5 पर्वों का झुमका त्यापैकी आज पहिला दिवस. तसं पाहिलं तर एकादशीपासूनच दिवाळी सुरू झाली. आज धनतेरस, संध्याकाळी प्रदोष काळी. आज सोन्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असल्यामुळे सुवर्ण दागिने किंवा सुवर्ण याची खरेदी, याची पूजा आणि महालक्ष्मीला अगदी धने, जिरे, मीठ, गूळ आणि दूध या पंचखाद्याचा नैवेद्य. आज धन्वंतरी पूजन, आज प्रदोषकाली भगवान शिवाची पूजा आणि आजच्या दिवशी केलेला, आजपासून 5 दिवस केलेला जप. तर यावेळेस 4च दिवस मिळालेले आहेत. तरी आपापल्या पद्धतीनं आपली साधना जी आपण करू ती निश्चितच त्या साधनेमध्ये आपल्याला फलप्राप्ती होईल असा एक विश्वास करून आपण आजच्या या सत्संगाला, आपल्या भगवद्गीतेच्या सुरुवात करू. एकादशी द्वादशी सत्संग होऊ शकला नाही. एकादशीच्या दिवशी मी वरुडला गेले होते. व्हिडिओ तसा तुम्ही पाहिला असेलच. तर अशा प्रकारे आज संध्याकाळी ज्यांच्या घरामध्ये अकाल मृत्यू झालेला आहे, कुणाचाही म्हणजे काही कारणास्तव कोणी करून घेतलेलं असेल, त्यांनी चौमुखी दिवा लावायचा आहे दक्षिण दिशेकडं यमाला अर्पण करून. आणि ज्यांच्या घरामध्ये अकाल मृत्यू होऊ नये असं ज्यांना वाटत असेल त्यांनी मग तो मंत्र तोच आहे दोन्हीचा. तर तो एक वातीचा दिवा दक्षिण दिशेकडं कणकेचा तोंड करून लावायचा आहे. तसंच आजपासून दीपदानसुद्धा सुरू झालेलं आहे. तर ते दीपदानसुद्धा आपण करायचं आहे. आणि अशा प्रकारे आजपासून, परंतु बाह्य दिवाळी साजरा करता करता अंतर दिवाळी खरं म्हणजे आपण साजरी करायची. बरेच दिवस झाले आपण बहुत जलाए तुमने मंदिरों में दीपक, बहुत जलाए तुमने मंदिरों में दीपक, अब आत्म दीपक जलाता जा, अब आत्म दीपक जलाता जा. बाह्य दिवे आपण भरपूर लावले, एवढे दिवस झाले आपण लावतच आहोत. पण आत्मदीपक आपण लावण्याची आपण आपल्यावर आणि गुरुदेवांनी आपल्यावर कृपा करावी. रोजची माहिती येत आहे, त्याच्यामुळं मी जास्त काही सांगणार नाही. हरि ओम. सत्संगाला सुरुवात करू. हरी ओम. हरी हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय. गुरुदेवाय. आत्मदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गुरुर्ब्रह्मा गुरु
गुरुर्देवो महेश्वर, गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं, कृष्णं वन्दे जगद्गुरुं. सच्चिदानन्दरूपाय विश्व उत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिदानंद स्वरूप परमात्मा असलेला तो माझा आत्मा झाला आणि तोच श्री गुरूंचं रूप घेऊन माझ्यासमोर आला. कोटी कोटी धन्यवाद करू, कोटी कोटी नमस्कार करू गुरुदेवांना, की गुरुदेव जर आपल्या जीवनात आले नसते, आपण जर त्यांना शरण गेलो नसतो, तर आपलं जीवन काय असतं, आपण कुठं असतो, खरी दिवाळी आपल्याला कळाली असते का, याचा विचार आपण आपल्या अंतरंगात करावा. आणि म्हणून ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, कोणताही त्यांचा स्वतःचा लाभ नसताना त्यांनी आपल्यावर प्रीती केली आणि आजही आपल्या उत्थानासाठी त्यांच्या माघारी त्यांच्या मार्गदर्शनानुसार आश्रम आपल्यासाठी सतत झटत आहे. आपल्याला आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल कृतज्ञता असावी. आज रात्री लाईव्ह मंगलमय चॅनलवर रात्री 12 वाजतापर्यंत जागरण आहे. संध्याकाळची पूजा आहे. आजच्या रात्री उद्याच्या रात्री केलेलं जागरण हे उद्या रात्री 12 वाजेपर्यंत जागरण आहे आणि आजच्या संध्याकाळच्या मंत्रासहित 8-9 वाजेपर्यंत पूजा आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी करा. हरिओम. वो जब याद आए, बहुत याद आए. विशिष्ट प्रसंगी विशिष्ट विग्रहाची आठवण होत असते. परंतु व्यास, वसिष्ठ, शुक, सनकादिक लोकांनी जी मिठाई बनवली ती गुरुदेवांनी आपल्याला पुरेपूर खाऊ घातली. ती मिठाई 5 दिवसामध्ये आपण खाण्याचा प्रयत्न करू. आपण श्लोक पाहिला होता 4थ्या अध्यायामधला 13वा. चातुर्वर्ण्यमया सृष्टम गुण कर्म विभागशः, तस्य कर्तारमपि मां विद्धै कर्मारमव्ययम्. जे चतुर्वर्ण आहेत तर ते कशावर विभागले होते त्या काळामध्ये? ते जातीवर विभागले नव्हते, ते गुणावर विभागले होते. त्याचं विश्लेषण पण आपण खूप पाहिलं होतं. आणि हा श्लोक तमोगुण इथपर्यंत आपण अर्धा सोडून दिला होता. की आपण शेवट पाहिला होता की दूषित संस्काराचे शमन होईल व साधनेला उपयुक्त असणारे संस्कार दृढ होतील आणि तमोगुणातून साधक हळूहळू रजोगुण आणि मग त्यानंतर सत्वगुणाकडे जाऊ लागेल. मग जर आपल्यापेक्षा उच्च स्थितीत असणाऱ्या साधकाची त्यानं संगत केली तर हळूहळू आणि साधना केली तर तमोगुणाचं प्राबल्य कमी होईल. अशा सेवेमुळे मग तामसी गुणाचं प्राबल्य कमी होऊन राजस गुणांची म्हणजे रजोगुणाची वाढ होईल आणि थोडा सात्विक गुणाचा संचार होईल. पण पूर्णपणे सत्वगुणी तो होणार नाही. मग त्यामुळे साधकाची क्षमता वैश्य श्रेणीची बनेल. वैश्य म्हणजे व्यापार करणारा, देवाणघेवाण. पहिले काय होता? शूद्र. मग काय होईल? तो हळूहळू राजस गुणाकडे गेला की तो वैश्य बनेल. वैश्य म्हणजे व्यापारी.
अशा वेळी साधक काय करेन मग? असा व्यापारी वैश्य झाला तर तो स्वतःच्या इंद्रियाचं नियमन करेन. साधक काय करेन? स्वतःच्या इंद्रियाचं नियमन करेन आणि आत्मिक संपत्तीचा संग्रह करू लागेल. खरं म्हणजे कोणची संपत्ती? पहा, आयुष्यभर दुनिया में आके क्या कमाए, खूब हीरे खूब मोती, पर यारो जेब में कफन नहीं होती. किंवा धन दारा पुत्र जन सर्व मिथ्या हे जाणून, बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिघा देवासी. की आपण कोणची संपत्ती कमावली, कोणचं धन कमावलं? बाह्यधन तुम्ही कितीही कमवा, त्याला एक दिवस फटका बसणार बाह्यधनाला. आणि जो जितका जास्त धन कमावेल, बाह्यधनाच्या पाठीमागं लागेल, एक दिवस त्याच्या धनाचं चोरासारखं भगवंत हरण करून घेतल्याशिवाय राहणार नाही. त्या धनाला अगदी जवळच्या माणसाकडूनच फटका दिल्याशिवाय भगवंत राहणार नाही. हा नियम आहे सृष्टीचा. ते धन अवश्य कमवा, पण ते धन कमावता कमावता हे धन सुद्धा कमवण्याचा प्रयत्न करा. आत्मलाभात सर्व लाभ. आत्मधन, ईश्वरीय धन. पायो जी मैंने राम रतन धन पायो, वस्तु अमौलिक दी मेरे सदगुरु, कृपा कर अपनायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. मी रामरत्न नावाचं धन प्राप्त केलेलं आहे. या धनाची मला आता प्राप्ती करायची आहे. तर हा उद्देश आपला असला पाहिजे. आणि म्हणून धन, वैभव, संपत्ती कमावण्याला विरोध नाहीच आहे भगवंताचा. चरितार्थापुरतं प्रत्येकानं कमावलं पाहिजे, पण ज्यादा संग्रह भी दुःख को आमंत्रित करता है. ज्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त धन कमावतो कोणत्याही मार्गानं, मग 2चे 4 कसे होतील, 4चे 8 कसे होतील, असाही आपण विचार करतो. आणि या ठिकाणी तेच लोक आपल्याला सगळ्यात जास्त दुःख देतात, ज्यांच्यासाठी आपण या धनप्राप्तीसाठी ईश्वराशी विन्मुख होऊन धावलो. तेच लोक आपल्या जीवाला मोठे मोठे फटके देत असतात. का? हे भगवंताची मार असती, त्या लोकांची नसती. त्या लोकांना तशी बुद्धी परमात्मा देत असतो. मग म्हणून संपत्तीचा साधक ज्यावेळेस रजोगुणी होतो, थोडा थोडा आत्मिक संपत्ती आणि इंद्रियाचं संयमन संपत्तीचा संग्रह करू लागतो. कर्म करता करता हळूहळू त्याचे तामसिक गुण जे होते ते शांत होतात. राजसिक गुण ही कमी होतील कालांतरानं, असं आत्मिक शांतीमध्ये जाता जाता राजसिक गुणही शांत होतील आणि मग तो सात्विक गुणाचे त्याच्यामध्ये प्राबल्य वाढेल. आणि ज्या दिवशी सात्विक गुण त्याच्यामध्ये वाढायला लागतील त्यावेळेस तो वैश्य श्रेणीतून बाहेर पडेल आणि क्षत्रिय श्रेणीमध्ये जाईल. पहा, व जेव्हा वीरता, कर्मात प्रवृत्त राहण्याची क्षमता, तेव्हा त्याच्यामध्ये काय होईल? वीरता तयार होईल. कोणची वीरता? सकाळी 3 वाजता उठण्याची, पुरुषार्थ करण्याची, स्नान करण्याची, जप करण्याची, ध्यान करण्याची, याला वीरता म्हटलेलं आहे. कारण की भक्ती करे कोई सुरमा असं म्हणलेलं आहे. मग ही वीरता त्याला प्राप्त होईल. क्षत्रिय झाला म्हणजे मग तो मागे हटणार नाही. मग आपण कोण आहे ते पाहायचं. काही बरेच जण सांगतात आम्हाला 4 वाजता जाग येत नाही. लाज वाटली पाहिजे आपल्याला सांगताना सुद्धा की आम्हाला जाग येत नाही, किंवा आम्हाला उठवावं लागतं, किंवा अलार्म वाजला तरी आम्ही उठू शकत नाही. म्हणजे आपल्यात तमोगुण दाटून दाटून किंवा रजोगुण भरलेला आहे. तो आपण आधी कमी करायचा आहे. रात्री थोडं लवकर जेवायचं आणि कमी जेवायचं. 5 वाजता जेवा, 6 वाजता जेवा, कमीत कमी 7 वाजता जेवा.
9 वाजता झोपा, 10ला झोपा. बरोबर 3ला नाही येणार, पण 4ला येईन जाग. समझने वाले समझ गए है, ना समझे वो अनाड़ी है. 5 दिवस तरी करा, हेची करा रे बापांनो. आपली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी. तरुणपणात जर करू शकलो नाही तर म्हातारपणात कुठून करणार. आमच्यासारखे विकार जेव्हा पाठीशी लागतील मग तेव्हा कुठून करणार. आमची तर ही सगळी धडपड आता केविलवाणी आहे. पण यात सुखात सुख एकच आहे की कधीतरी असं वाटतं या तरुण लोकांना पाहून की आपणही कधीतरी तरुण होतो, पण गुरुदेवांनी आपल्यावर कृपा केली त्यावेळेस, आणि म्हणून आपण ते सगळं मागं टाकू शकलो. आपल्यालाही मुलं बाळं होते, आपलेही मुलं कधीतरी लहान होते, झोप आपल्यालाही होती, भोग आपल्याला सुद्धा होता. पण या सगळ्याचं एकच उत्तर आहे की गुरुदेवांची अतोनात कृपा होती, आणि म्हणून ते सगळं त्यांच्या कृपेमुळं करता आलं. भलेही आता नाहीही एखादी गोष्ट झाली तर त्याचं वैषम्य वाटत नाही. आणि म्हणून हेची करा रे बापांनो, कोणी निंदा अथवा वंदा आमचा स्वहिताचा धंदा. म्हणून सांगतात की अशा वेळी साधक मग सात्विक गुणाचं प्राबल्य वाढवलं की क्षत्रिय श्रेणीत प्रवेश मिळवेल. तेव्हा वीरता, तेच कर्म करण्याची, त्याच्यामध्ये प्रवृत्त राहण्याची क्षमता, आणि काहीही झालं तरी मागे न हटण्याची जिद्द, स्वामित्व प्रवृत्ती, प्रकृतीच्या तिन्ही गुणांना छाटण्याची क्षमता, म्हणजे सत्वगुण रजगुण तमोगुण तिन्हींना मागं टाकण्याची क्षमता. कारण की शुभ अशुभ टाकलं पण शुभही तो टाकेन, हे गुण त्याच्या ठिकाणी वाढीस लागतील हळूहळू. मग ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडे अनंत आळवावा. काही करायची गरज नाही पण लोकांना दाखवून देण्यासाठी. पण आता अशी स्थिती आलेली आहे की या कलियुगामध्ये तुम्ही कोणाला कितीही दाखवलं तर कलियुगाचा प्रभाव इतका आहे की त्यांच्यावर कोणतेच परिणाम होत नाही. ठिणगी पडतच नाही. ठिणगी जर पडली नाही तर पेटणार कशी. तेच कर्म अधिक सूक्ष्म झाल्यानंतर त्या साधकाच्या ठिकाणी मग हळूहळू तो जर याच्यातच जगायला लागला तर एक दिवस असा येईल की फक्त सात्विक गुणाचेच प्राबल्य राहील, फक्त सत्वगुण शिल्लक राहील. आणि मग त्या साधकाच्या ठिकाणी मनाचे नियमन, इंद्रियांचं दमन, एकाग्रता, सरळता, ध्यान, समाधी आणि ईश्वरीय निर्देश, आस्तिकता. ईश्वरीय निर्देश खूप महत्त्वाचं. आपण हे सगळं एकालेख जुळून आलेलं आहे. सगळ्यात आधी तो मनाचं नियमन करण. मनाचं नियमन केलं म्हणजे मन इंद्रियामध्ये जाऊन बसन, मग इंद्रियांचं सुद्धा दमन करेन तो. मग मनाचं तिथं काहीच चालणार नाही, इंद्रिय ऐकणारच नाही मनाचं, बुद्धीचं ऐकतील. आणि एकाग्र चित्त होईल आणि सरळ होईन अगदी त्याच्याजवळ. निर्मल मन सो मोहे पावा, मोहे छल छिद्र कपट न भावा. पहा, कोणचंच कपट करणार नाही. जसा जे आत आहे ना तेच त्याच्या बाहेर असेल. जी अंतर्प्रवृत्ती आहे तीच त्याची बाह्य प्रवृत्ती असेल. एखादी गोष्ट करत असताना, दुसऱ्याला सांगत असताना भले त्याचा अपमान होईल, परंतु तो तितक्याच सरळतेने वागेन. त्याला आत बाहेर तो छळ कपट कोणाशीच करणार नाही. ईश्वर असा प्रत्येकाला पावत नसतो. म्हणून पावला असं वाटतं आपल्याला, पण तो पावलेला नसतो. मग सरळता, मग त्याच्यानंतर त्याचं ध्यान वाढीला लागेल. सतत नुसतं एकाच ठिकाणी नाही तर चालता बोलता सुद्धा तो ध्यान करेल. समाधी आणि ईश्वरीय निर्देश हे सगळ्यात महत्त्वाचं. त्याला ईश्वरीय निर्देश होतील, कारण की आता ईश्वर त्याचा सारथी झालेला आहे किंवा त्याच्या अंतरंगात बसलेला आहे, त्याचा आत्मा बनून. मग हे ब्रह्ममध्ये, त्या परब्रह्मामध्ये प्रवेश देऊ शकणारी क्षमता
या गोष्टीनंच तो त्या परब्रह्मामध्ये प्रवेश मिळवू शकेन. ते ब्रह्म त्याला कसं आवडेल, या क्षमता त्याला प्राप्त होतील आणि मग साधक ब्राह्मण श्रेणीचा समजल्या जाईल. इथपर्यंत आल्यावर पहा, म्हणून ब्राह्मण ही कोणची जात नाही आहे, एक गुणानं वर्णन केलेलं आहे. अनेक वास्तविक पाहता लोक गल्लत करतात बाह्य जात पाहत असताना सुद्धा. ब्राह्मण आणि ऋषीमुनी या दोघांच्यामध्ये खूप मोठा भेद आहे. ऋषीमुनींना ब्रह्मज्ञ म्हणलेलं आहे, ब्राह्मण म्हटलेलं नाही. ज्यांनी त्या ब्रह्मला जाणलं ते ब्रह्मज्ञ. हे फक्त ऋषीमुनी किंवा आत्मतत्वदर्शी महात्मे असू शकतात. आणि ब्राह्मण ही एक मागाहून तयार झालेली ज्ञाती, ही कर्मकांड करणारी ज्ञाती, ही मंत्र तंत्र म्हणणारी ज्ञाती. आणि तुम्ही जर ते परफेक्ट शिकले, कारण इथं व्यवहार आला यांच्याजवळ, तर तुम्ही सुद्धा ते करू शकता आणि तुम्ही सुद्धा ब्राह्मण होऊ शकता. तो एका कोणत्या जातीचा अधिकार नाही. मी तिरुमलदासाची गोष्ट तुम्हाला सांगितली होती. तुकाराम महाराज म्हटले, आम्ही बोलतो वेद बोलते. आम्ही जे बोलतो ते वेद बोलतात. मग इथं गुरुदेव कोणत्या समाजामध्ये जन्माला आले, मी कोणत्या, तुम्ही कोणत्या समाजामध्ये, एकदा त्या गुणात गेल्यानंतर ब्राह्मण वेगळा आणि ब्रह्मज्ञ वेगळा. पण तो ब्राह्मण श्रेणीचा जन्म होतो. याचा अर्थ इथं कोणत्या जातीविषयक नाही सांगितला, कारण की त्या जातीमध्ये जन्माला येणारे लोकसुद्धा अधमपणानं वागू शकतात. आणि याच्या उदाहरणानं सगळ्या पोथ्या पुराणं भरलेले आहेत. तुम्ही ते वाचू शकता उदाहरणं, कारण त्या एकाच जातीचा उल्लेख केलेला आहे. बाकीच्या लोकांना तर त्याचा अधिकार नव्हताच ना. त्याच्यामुळे ते सुद्धा अधमपणानं वागू शकतात. त्यांच्यामध्ये असे कोणते सर्वगुण संपन्न असतात असं काहीही नसतं. कदाचित ते एखादा शूद्र ब्राह्मण असू शकेल आणि एखादा ब्राह्मणसुद्धा शूद्र असू शकेल. आणि ते प्रत्यक्षात आपण डोळ्यानं पाहत असतो. म्हणून ती काय खूप मोठी उच्च जाती आहे कारण की इथं जो प्रश्न आहे कोणत्या जातीविषयी नाही, तो गुणाविषयी प्रश्न सांगितलेला आहे की तो गुणानं श्रेष्ठ झाला की मग तो ब्राह्मण बनतो. गुणानं श्रेष्ठ झाला की तो काय बनतो, ब्राह्मण बनतो. मग ब्राह्मण श्रेणीच्या कर्माची ही सर्वात परमश्रेष्ठ, पहा पुढं तेच आलं की एका श्रेणीच्या कर्माची परमसीमा आहे. म्हणून ना ब्राह्मण राहतो. मग हा साधक जेव्हा आता ब्राह्मणाची श्रेणी त्यानं ओलांडली आणि ब्रह्मच्या ठिकाणी म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो जर स्थित झाला, तेव्हा त्या अंतिम स्थितीमध्ये तो ब्राह्मण नसतो, ना क्षत्रिय नसतो, तो वैश्य नसतो, तो शूद्र नसतो. परंतु तो जेव्हा दुसऱ्याला मार्गदर्शन करतो तेव्हा तो ब्राह्मण असतो. दुसऱ्याला सांगतो तेव्हा तो ब्राह्मण असतो. कर्म त्याचं एकच असतं, नियत कर्म आराधना म्हणजे आत्मस्वरूपाची प्राप्ती, श्वासोश्वासाची साधना, बस हेच त्याचं कर्म असतं. आता तुम्ही किती लोक असे पाहिले जे श्वासोश्वासाची साधना करतात? तो एक वेगळा विषय होईल मग चिंतन करण्याचा. तर निरनिराळ्या म्हणून इथं कोणत्या जाती धर्माचा उल्लेख नाही, तर स्वभाव धर्मानुसार व गुणांनुसार या शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण या 4 कर्माची 4 भागात विभागणी केली. भगवान योगेश्वर श्रीकृष्ण सांगतात की अव्यक्त स्थितीत असणाऱ्या महापुरुषांनी ही विभागणी केली. कोणी केली? श्रीकृष्णानं केली. श्रीकृष्ण अव्यक्त स्थितीत म्हणजे त्या परमपदाला प्राप्त झालेले होते. म्हणून येथे भगवान श्रीकृष्ण सांगतात की या कर्माचा जरी करता असलो तरी मी अविनाशी आहे व मी अकर्ता आहे. भगवद्गीता सांगण्याचा किंवा तुला त्या मार्गावर नेण्याचा मी करता असेल, परंतु प्रत्यक्षात मात्र मी अव्यक्त, अविनाशी, अकर्ता आहे. कोणत्या रूपानं? आत्मसाक्षित्वाच्या रूपानं. कारण आत्मा काहीच करत नाही, तो भोक्तृत्वही घेत नाही स्वतःकडं आणि कर्तृत्वही घेत नाही. त्या दृष्टीनं भगवंत सांगतात. पहा, तर
मी अविनाशी आहे व अकर्ता आहे असे तू जाण अर्जुना. मी काहीच करणारा नाही, काहीच करणारा नाही नसून माझा कधी नाश होत नाही, कारण मी ब्रह्म आहे. मी शरीर नाही, मी ब्रह्म आहे, हे तू जाण असं सांगितलं. मग असं का सांगितलं तर याचं उत्तर निश्चितच 5 दिवस आता सत्संग होणारच, माझी सेवा मी पूर्ण करणार. तर याचं उत्तर आपण उद्याच्या श्लोकामध्ये पाहू. आजची झालेली सेवा या ठिकाणीच तिला पूर्णविराम देऊ. मी माझी आजची झालेली सेवा अगदी त्याच्या कर्मफलासहित माझ्या गुरुदेवांच्या चरणी अर्पण करत आहे. सुखी राहा, स्वस्थ राहा, पण घरामध्येच राहा. खूप उत्साहामध्ये येऊन गर्दीच्या ठिकाणी दिवाळीच्या दिवसामध्ये जास्त फिरू नका, हिंडू नका. आपली काळजी स्वतःच घ्या आणि आनंदानं दिवाळी साजरी करा. हरिओम, हरिओम, हरिओम.